अंधारे सुद्धा आहेत। सुषमाताई, पुण्यातल्या या 3 घटना आहेत। रस्त्यावरती लघुशंका केली काही तरुणांनी BMW मधून येऊन आणि काही लोकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, तर हसत हसत ते त्यांची थट्टा करतायत, मस्करी करतायत। पोलिसांचं भय नाहीये। दुसरीकडे कोथरूडमध्ये मारहाण झाली। तिसरीकडे सुद्धा एका पती पत्नीवरती कोयत्याने हल्ला झाला। पुण्यासारख्या शहरामध्ये जे सुसंस्कृत शहर म्हटलं जातं ते असंस्कृत झालेलं आहे असं म्हणायला आता काही हरकत नाहीये। आपली काय प्रतिक्रिया आहे? पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाहीये का सुषमाताई? खरं तर पुण्याला अशा पद्धतीने कोणीतरी गालबोट लावणं हे पुणेकर म्हणून माझ्यासाठी अत्यंत दुःखद गोष्ट आहे। मात्र पुण्यात वारंवार ज्या घटना घडत आहेत त्या घटना बघता पुणे पोलिसांना अजूनही या घटनांचं गांभीर्य कळत नाही की पुण्याचं शासन प्रशासन चालवणाऱ्या पुण्यातल्या मान्यवरांना अजूनही यांच्याकडे लक्ष द्यावंसं वाटत नाही। काय नेमकं कळत नाही। कारण ज्या शास्त्रीनगर येरवडा या भागामधला आजचा प्रकार आहे, याच शास्त्रीनगर येरवडा भागामध्ये साधारण 1 महिन्यांपूर्वी IT क्षेत्रात काम करणाऱ्या मुलीची भर दिवसा चाकूने वार करून हत्या करण्यात आली। हा संपूर्ण परिसर जर बघितला तर IT क्षेत्रात काम करणाऱ्या मुली, महिला या इथे वावरत असतात, ज्यांची कधी पहाटेची शिफ्ट असते, कधी रात्रीची शिफ्ट असते आणि एवढ्या गजबजलेल्या परिसरात जर पोलीस अजूनही गांभीर्याने काही धडा घेत नसतील की पहिली खुनाची घटना होऊनही अजून तिथे पुरेसा पोलीस गस्त, पेट्रोलिंग वगैरे वाढत नसेल तर हे गंभीर आहे। आणि वारंवार हे सांगून सुद्धा पुण्याचे पालकमंत्री किंवा पुण्याचं पोलीस प्रशासन या गोष्टींकडे लक्ष देत नाही, हे आश्चर्यकारक आहे। नाही, आश्चर्यकारक आहे, पण पुण्यामध्ये जर सातत्यानं असं घडत असेल तर कुठेतरी कायदा सुव्यवस्था उरलेलीच नाहीये, पोलिसांचं भयच नाहीये किंवा जर अशा घटना घडतात तेव्हा पोलीस जी कारवाई करताय तर ती जरब बसवणारी नाहीये असं म्हणावं लागेल। नाही, कारवाईचा प्रश्नच नाही। येरवडा शास्त्रीनगरच्या भागामध्ये मी जिथे सांगते आपल्याला की IT क्षेत्रातल्या खूप महिला मुलींचा वावर असतो, तिथे पोलिसांची पेट्रोलिंगच नाहीये। पुण्यातला आमचा विमाननगरचा जर परिसर बघितला तर या परिसरात तर एवढे आता पब आणि बार झालेले आहेत, या पब बार वरती कसलंही कुणाचंही बंधन उरलेलं नाहीये। त्यामुळे वाघोली पोलीस स्टेशन असेल, लोहगाव पोलीस स्टेशन असेल, विमाननगर, शास्त्रीनगर पोलीस स्टेशन आणि त्याचसोबत विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, या पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांना काही वचक आहे की नाही की नेमकं अजून काही घडलंय, काही साटलोट आहे, काय नेमकं आहे की ज्यामुळे पुण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी या भागाकडे लक्ष देत नाहीत किंवा पुण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नीट काम करावं यासाठी पालकमंत्री त्यांना सूचना देत नाहीत। नेमकं चुकतंय कोण हा अजूनही गोंधळ कळत नाही। पण पुण्यातली नेमकं जे एकेकाळचं सुरक्षित वातावरण होतं ते आता कमालीचं अस्थिर झालेलं आहे। निश्चित। सुषमाताई, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले आभार। शिवसेनेच्या नेत्या नीलमताई गोरे सुद्धा आपल्यासोबत आहेत। नीलमताई, पुण्यामध्ये चाललंय काय? रस्त्यावरती इतके